मुळे वडिलांकडून ओरडा आणि बरेचदा चांगले फटके खाल्लेले होते. उदत्त शर्वरीचा त्यामुळे खूप हेवा वाटायचा. त्यांचे बाबा कधीच चिडत नाहीत किंवा ओरडत नाहीत. काय मज्जाच मज्जा. राजा काका कमीत कमी बोलायचे, ओरडणे तर सोडाच. पुढे कर्मधर्म सहयोगाने डॉक्टर झालो, सर्जन झालो आणि मग न्यूरोसर्जन. खूप आरडाओरडा, चिडचिड, सतत अस्वस्थ आणि बेचैन. तेव्हा थोडी जाणीव झाली, शांत राहणे आणि अल्पसंवाद साधणे किती अवघड. राजा काकांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला. राजा काका सामान्याहून कितीतरी वेगळे रसायन आहे हे जाणवले. पुढे आयुष्यात खूप चढ उतार आले, तेव्हा राजा काकांना शांत राहणे हा केवळ स्वभाव धर्म नसणार अशी शंका येऊ लागली. त्यांची सहनशीलता, शांत राहणे, स्थितप्रज्ञ असण्याचे लक्षण होते. कालांतराने अध्यात्माचा थोडा अभ्यास करण्याचे औचित्य साधले आणि तेव्हा खरे तर राजा काकांबद्दल आदर अधिकच वाढला. ह्या माणसामध्ये कुठेतरी देवत्व दडले ह्याची जाणीव होऊ लागली. अध्यात्मामध्ये एक विशेष भावाचा उल्लेख केला जातो. त्या भावाला साक्षीभाव असे म्हणतात. आपल्या आयुष्यात जे काही बरे वाईट घडते त्या सगळ्या घडणाऱ्या प्रसंगांना केवळ साक्षी बनून कुठेही भावनांचा उद्रेक न होऊन देता अगदी शांत चित्ताने बघत राहणे ह्याला साक्षीभाव म्हणतात. राजा काकांनी ही आध्यात्मिक अवस्था गाठली आहे हे स्पष्ट होते. कधीच कुठेही भावनाप्रधान न होता सतत शांतपणे, धीराने सर्व परिस्थितीला सामोरे जाणे ही एक साधनाच आहे, सामान्य माणसाच्या आटोक्यातले नाही. संसारात राहून सर्व सांसारिक जबाबदाऱ्या अतिशय सामर्थ्याने, प्रेमाने आणि धीराने कुठेही स्वतःला किंवा इतरांना त्रास त्रागा न करत हसतमुखपणे पार पडणे किती अवघड नव्हे, अशक्यच प्राय आहे हे आपणा सगळ्यांनाच जाणवले असेल. आणि या सगळ्यावर सोन्याचा कळस म्हणजे त्यांची निवृत्ती. ज्या माणसाने 50हून अधिक वर्षे अत्यंत यशस्वीपणे व्यवसाय केला, त्याने एक दिवशी आपली सारे शस्त्र खाली ठेवली आणि पुढच्या पिढीला स्वाधीन केली. निरासक्तीची जिवंत मूर्ती. कुठल्याच भौतिक गोष्टीची आसक्ती नाही या देव माणसात. आमच्या वैद्यकीय व्यवसायात मिमी म्हणणारी बरीच मंडळी जवळून पाहण्याचा योग आला. आपले नाव, वैभव, प्रॅक्टिस ही शेवटपर्यंत सुटत नाही. राजा काका ही माझ्याकरिता केवळ एक व्यक्ती नसून एक आदर्श जीवन जगण्याचे तत्व आहे. राजा काकांचे वाचन, त्यांचे लेखन, त्यांचे चिंतन आणि खूप विचारी स्वभाव, अहंकारावर मिळालेला विजय, सर्वांची आत्मीयता बाळगण्याचा स्वभाव, कोणाच्याबद्दल कधीही अपशब्द त्यांच्या मुखी कधीच नाही, आणि सर्वांना मदत करण्याची त्यांची दानत, त्याबद्दल अपार निष्ठा, व्यवसायाबद्दल अपार निष्ठा, प्रेम आणि प्रामाणिकता हीच त्यांची खरी प्रतिभा. Raja Kaka is not just a person, he is a living philosophy that I would love to imbibe. His life is a testimony to multiple virtues that are in the present day and times fast becoming extinct. We are all witness to his patience, tolerance, equanimity, nobility, grace, dignity, selflessness, modesty, compassion, empathy, kindness, and above all, a very understated but unmistakable discipline. I don't mean to exaggerate, but these thoughts flowed seamlessly right from my heart. That alone speaks volumes about this modern day saint. Raja Kaka, you will remain an ideal for generations to come, and may the Almighty bless you with happiness, health and bliss. Love you, respect you, admire you and salute you.